भारतातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदानाचा उत्सव। नागरिक आपला लोकशाहीचा अधिकार बजावतात आणि देशाच्या भविष्याचा निर्णय घेतात। नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया आणि स्वीप मोहिमेद्वारे तरुणांना मतदानासाठी प्रेरित केले गेले। मतदान प्रक्रियेत सुधारणा आणि सहभाग वाढवण्यासाठी शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या। ठाणे जिल्ह्यातील 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदान प्रक्रियेसाठी सर्व 434 मतदान केंद्रांवर आमची मतदान पथके EVM व मतदान साहित्य घेऊन रवाना झालेली आहेत। विशेषतः तृतीयपंथीय आणि वंचित गटांना मतदानाचा अधिकार दिल्याने या निवडणुकीत समतेचा संदेश दिला गेला। जो हम लोग यहाँ पे वोटिंग करने आए थे और हम लोगों को बहुत अच्छा लगा, जो हमारा अधिकार हक हमको मिला। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विधानसभा 2019च्या तुलनेत यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये 15% पेक्षा अधिक मतदान झाले। आज मी फर्स्ट टाइम वोट केलं आणि मला खूप चांगलं वाटलं। म्हणजे इकडे सगळं आणि लवकर पण झालं, सगळं सुविधा वगैरे चांगल्या होत्या। Polling booths are nicely organized and people are there to help even the elderly people and the sick. माझं वय 82 आहे आणि एकंदर मी आल्यालाच त्यांनी मला सिनियर सिटीजन्स लाईनमध्ये नंबर लावत दिला, पटकन झाला 5 मिनिटात। शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार, ज्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत लोकशाहीचा उत्सव यशस्वी केला। प्रत्येक मत मोलाचे आहे हे या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले। विकासाची हीच व्याख्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका